नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कॅनव्हा कोर्सच्या या भागामध्ये आपण शिकणार आहोत की इन्फोग्राफिक टेम्पलेट्स कसे बनवले जातात आणि त्यांचा वापर कुठे केला जातो. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला, जिथं आपला कॅनव्हा ओपन आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक इन्फोग्राफिक टेम्पलेट्स बनवायचे आहेत. आता इन्फोग्राफिक टेम्पलेट्स कसे असतात, तर ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी फ्लो दाखवायचा असेल, काहीतरी प्रोसेस शो करायची असेल, तर आपण इन्फोग्राफिक टेम्पलेट्सचा वापर करतो. चला तर मग ते कसे बनवायचे बघूया. सगळ्यात आधी आपण क्रिएट मध्ये जाणार. तिथं आल्यानंतर आपण इथं सर्च केलं इन्फोग्राफिक. बघा इथं आपल्याला टेम्पलेट्स इन्फोग्राफिक डिजिटल, पोर्ट्रेट, अनलिमिटेड. प्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला हवं असेल तर प्रेझेंटेशन आपल्याला कसं हवं आहे ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. समजा आपल्याला प्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये हवं आहे, मोस्ट ऑफ ते वाईडच असतं म्हणून टेम्पलेट्सवर गेलो तर आपल्याकडे इन्फोग्राफिक्सच्या भरपूरशा डिझाईन्स आल्या आहेत. आता आपल्याला कशाचा रिलेटेड हवं इन्फोग्राफिक, आपण कुठल्या टॉपिकवर बनवतोय ते आपल्याला चॉईस करावं लागेल. आता समजा आपण बनवतोय डिजिटल मार्केटिंगवर, डिजिटल मार्केटिंग फनलवर आपल्याला बनवायचं आहे. डिजिटल मार्केटिंग फनल असं आपण सर्च करू. हे बघा आले, कंटेंट मार्केटिंगचं आलंय, असे भरपूरसे ग्राफिक्स आपल्याला इथं मिळतील. हे बघा कुठलं आपल्याला चॉईस करायचं आपण इथं करू शकतो. इन्फोग्राफिक ओके, हे बघा हे भरपूरसे डिझाईन्स आपल्याला जे आवडत असेल ते आपण इथून चॉईस करू शकतो. समजा एक फर्स्ट वन चांगला वाटतं आपल्याला, एक नंबरचं, ह्याला आपण चॉईस करू. हे बघा या पद्धतीने आलंय कंटेंट मार्केटिंग, कन्सेप्शन, कंप्लायन्स, क्युरेशन. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपण डिजिटल मार्केटिंग फनल बनवतोय. तर डिजिटल मार्केटिंग फनल कसा वर्क करतो, सगळ्यात आधी तर अवेअरनेस आपल्याला करावं लागते. त्याच्यानंतर कस्टमर इंटरेस्ट शो करतो आणि त्याच्यानंतर ऍक्शन घेतो की बाय करायचं की नाही करायचं. त्या पद्धतीने आपल्याला इथे एक फनेल बनवायचं आहे. मग आपण काय करणार, आधी इथे टोटल 6 घेतलेत, आपल्याला कितीची गरज आहे, 3ची गरज आहे. आपण हे 3 जे शेवटचे ते डिलीट करून टाकतो, आपल्याला अशी गरज नाही. कारण की आपण जे बनवतोय त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 3च टॉपिक आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे आपण 3च इथं राहू देणार. बाकीचं जे नको आहे ते आपण इथून रिमूव्ह करून टाकतो. ओके, याला सिलेक्ट केलं आणि याची साईज आपण इन्क्रीज करून घेतली. या पद्धतीने टेक्स्ट लागेल त्यात आपण ऍड करू, आता काही गरज नसेल तर राहू जस्ट जसं ऍज इट इज. इथं आपल्याला काय हवं आहे, डिजिटल मार्केटिंग फनल. डिजिटल मार्केटिंग फनल हे बघा, डायरेक्ट कस्टमर जो असेल तो आपल्याकडनं डायरेक्टली बाय करत नाही. आपण जर काही ऍड रन केली असेल किंवा काही पोस्ट टाकली असेल, रील अपलोड केला असेल, तसं नाही होत की कस्टमरने बघितलं आणि लगेच बाय करेल. अवेअरनेस आपल्याला काय करावं लागतं, अवेअरनेस शो करावं लागतं की आपला जो प्रोडक्ट आहे किंवा आपली जी सर्व्हिस आहे त्याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेस सांगावं लागतं लोकांना की नेमकं काय इंटरेस्ट. ही असते आपली सेकंड स्टेप. आणि थर्ड स्टेप असते ज्यावेळेस कस्टमर त्या पोस्टवर किंवा रीलवर ऍक्शन घेत असतो. या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग फनल हा वर्क करत असतो. आपल्याला अवेअरनेस करायचं तर आपल्याला इथं अवेअरनेसचा एखादा लोगो टाकावा लागेल. या ठिकाणी आपल्याला लागेल इंटरेस्ट रिलेटेड आणि तिसरं ऍक्शन घेताना असं काहीतरी आपल्याला इथं ऍड करायचं. मग त्यासाठी काय करणार, आपण एलिमेंट्स मध्ये गेलो, या ठिकाणी आपण सर्च केलं अवेअरनेस, जागरूकता. हे बघा हे पद्धत. समजा आपण हे वाला घेतलं, साईज लहान करू थोडं, याला मी या ठिकाणी ठेवलं. असा कलर मला व्हाईटच हवा आहे. या पद्धत. त्याच्यानंतर इंटरेस्ट. इंटरेस्ट
असे वेगवेगळे येते. कुठला आपल्याला चॉईस करायचं ते आपण इथून चॉईस करू शकतो. समजा आपण सी ऑल केलं, हे बघा हे पण छान, हे बघा हे पण छान. समजा आपण हे वाला चॉईस केलं, याची साईज आपण केली लहान, त्याचं आपण कलर आपल्याला व्हाईट हवा, इथून आपण व्हाईट सिलेक्ट करू. ओके. आणि लास्ट वन आहे का आपला ऍक्शन, म्हणजे ज्यावेळेस त्याच्याबद्दल माहिती मिळते, लोकांना इंटरेस्ट तयार होतो, मग ते घेतात, ठरवतात की आपल्याला परचेस करायचं आहे, कॉल करून विचारायचं आहे, माहिती घ्यायची आहे, ती असते लास्ट म्हणजे ऍक्शन. इथं आपण सर्च केला ऍक्शन. ऍक्शन मध्ये आता जसं की कॉल करू शकता, जसं आपण सेट केलं असेल त्या पद्धतीने इथं आता लास्ट असतं ऍक्शन. ऍक्शन, आता ऍक्शन घेणार, मग थर्ड स्टेप असते ती म्हणजे ऍक्शन. टेक ऍक्शन, ऍक्ट नाव, कॉल नाव, बाय नाव, परचेस नाव, जे आपलं असेल त्या पद्धतीने आपण असं डिसाईड करू शकतो. समजा आपण इथं ही वाली घेतलं ना, मला चांगलं वाटतं. याला पण आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे, तिथून आपण व्हाईट कलर चॉईस केला. ओके. या पद्धतीने आपण हे डिजिटल मार्केटिंगचं फनेल इथं तयार केलेलं आहे, म्हणजे इन्फोग्राफिक आपण तयार केलं, ज्याच्यामध्ये कळतं की नेमकं प्रोसेसर काय होतं. आपल्याला समजा दुसरं हवं असेल काहीतरी, तर आपण जर टेम्पलेट्स मध्ये गेलो तर बघा, प्रोसेस दाखवायची असेल आपल्याला, रोड मॅप शो करायची असेल तर आपण रोड मॅप शो करू शकतो. समजा आपण एक न्यू फाईल घेतली, बघा रोड मॅप प्रोसेस, समजा हाय वाला घेतलाय, कंटेंट मार्केटिंगचा एक इन्फोग्राफिक आहे. या प्रकारे जसं आपल्याला इन्फोग्राफिक हवं असेल तसं आपण इथून तयार करू शकतो, किंवा आपल्याला रेडी टू यूज टेम्पलेट्स हवे असेल ते सुद्धा आपल्याला इथं बनवता येत असते. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.